आताची सर्वात मोठी बातमी 2 दिवसापासून होत असलेला नवनीत राणा आणि खल्लार पोलीस स्टेशनमध्ये असलेला वाद निवडते न निवडते तोच येसूर्णा गावात नरेंद्र पडोळे उपजिल्हा प्रमुख उबाटाचे यांनी नवनीत राणा, रवी राणा आणि रमेश बुंदेले त्यावर पाना असलेल्या चिन्हाच्या किराणाच्या पावत्या पकडल्या। त्यांनी ते सर्वांना खल्लार पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तिथे प्रचारात करण्यात आला। आताची सर्वात मोठी बातमी नवनीत राणा यांच्यावर झालेल्या हमल्याचे पडसाद थोडेसे निवडतात तोच येसूर्णा गावात नरेंद्र पाटील पडोळे यांनी नवनीत राणा यांचे फोटो असलेले किराणाचे वाटपाचे कार्ड पकडले गेले। त्यांना सर्वांना आणून त्यांनी पोलीस स्टेशन खल्लारमध्ये जमा केले। नरेंद्र पाटील पडोळे हे सध्या उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख आहेत। त्यांच्या गावात पकडलेल्या दोन्ही मुलांना त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन जमा केले आणि उबाठा गटाचे नरेंद्र पडोळे यांचा संतप्त सवाल, इलेक्शन कमिशन झोपलेला आहे का? अशा प्रकाराला आळा का देत नाही? असे प्रकार खुलेआम का चालू राहतात? आताची सर्वात मोठी बातमी 2 दिवसापासून होत असलेला नवनीत राणा आणि खल्लार पोलीस स्टेशनमध्ये असलेला वाद निवडते न निवडते तोच येसूर्णा गावात नरेंद्र पडोळे उपजिल्हा प्रमुख उबाटाचे यांनी नवनीत राणा, रवी राणा आणि रमेश बुंदेले त्यावर पाना असलेल्या चिन्हाच्या किराणाच्या पावत्या पकडल्या। त्यांनी ते सर्वांना खल्लार पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तिथे प्रचारात करण्यात आला। आताची सर्वात मोठी बातमी नवनीत राणा यांच्यावर झालेल्या हमल्याचे पडसाद थोडेसे निवडतात तो येसूर्णा गावात नरेंद्र पाटील पडोळे यांनी नवनीत राणा यांचे फोटो असलेले किराणाचे वाटपाचे कार्ड पकडले गेले। त्यांना सर्वांना आणून त्यांनी पोलीस स्टेशन खल्लारमध्ये जमा केले। नरेंद्र पाटील पडोळे हे सध्या उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख आहेत। त्यांच्या गावात पकडलेल्या दोन्ही मुलांना त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन जमा केले आणि उबाठा गटाचे नरेंद्र पडोळे यांचा संतप्त सवाल, इलेक्शन कमिशन झोपलेला आहे का? अशा प्रकाराला आळा का देत नाही? असे प्रकार खुलेआम का चालू राहतात? गेल्या 3 दिवसापासून युवा स्वाभिमान पार्टी हे BSP नावाचं एक आधार कार्ड त्यांनी काढलेलं आहे आणि या आधार कार्डामध्ये सरळ त्यांनी लिहिलं आहे, रमेश बुंदेले यांच्या विजयानंतर मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात किराणा बॅग व बहिणींना माहेरची साडी चोळीचे वाटप करण्यात। यात अनेक ठीक आहे जाहीरनामा असता तो आम्हाला मान्य होता, परंतु जाहीरनामाही लोकांना वाटप करत असताना प्रकाशक असणं त्यावर जरुरी आहे। परंतु या कार्डवर कोणत्याही प्रकारचं प्रकाशक म्हणून नाव नाही आणि याला नेमकी निवडणूक आयोगाची परवानगी आहे काय एवढंच आम्हाला विचारायचं आहे। म्हणून आम्ही हे मुलं गावात असा धंदा करत असताना ते मोबाईल घेत होते मतदाराचे आणि सांगत होते की तुम्हाला या मोबाईलद्वारे फोनपेद्वारे पैसे पाठवण्यात येतील, तो वेगवेगळ्या नावानं तुम्हाला पैसे येतील, हा फंडा यांनी चालवला आहे। त्यामुळं आम्ही API राठोड साहेबांना फोन लावला, त्वरित त्यांनी त्यांचं पथक पाठवलं, परंतु पोलीस प्रशासन चांगलं काम करत आहे, परंतु निवडणूक आयोगानं नेमलेली पथकं कुठं आहेत ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे। मागील 3 दिवसापासून हा प्रकार त्या दर्यापूर मतदारसंघात होत आहे आणि लोकांना आपण त्याला काय म्हणतो लोभन देत आहेत, हे देतात, लाच देत आहेत आणि आम्ही बा तुम्हाला निवडणूक झाल्याबरोबर लगेच हा किराणा पाठवणार आहोत, पैसे पहिले पाठवणार आहोत, हा प्रकार व्हायला नाही पाहिजे। यासाठी आम्ही इथं पोलीस स्टेशनला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। धन्यवाद। गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल, माऊली धांडे, तालुका दर्यापूर, प्रस्तुत करता गणेश पडील साखरे।